एलॉन मस्कच्या स्टारलिंक कंपनीला भारतामध्ये इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये जिओ आणि एअरटेल कंपनीशी स्टारलिंकनं करार केला आहे। मात्र स्टारलिंक भारतात आल्यानंतर इंटरनेटचे दर कसे असतील, सॅटेलाइट इंटरनेट सुविधा म्हणजे कशा पद्धतीने ते भारतीय लोकांना पुरवली जाईल, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। भविष्यामध्ये तुमच्या घरात सॅटेलाइटचं इंटरनेट पोहोचणार आहे। एलॉन मस्क स्टारलिंक सॅटेलाइटची इंटरनेट सेवा आता भारतात सुरू होणार आहे। भारतातील जिओ आणि एअरटेल कंपन्यांशी एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीनं करार केलाय। या दोनही कंपन्या मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीशी करार करून भारतामध्ये इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज झाल्यात। एलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंकनं लॉ ऑर्बिटमध्ये जगभरात 7,000 उपग्रह सोडलेले आहेत। लॉ ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीपासून 400 ते 2,000 किलोमीटरच्या वातावरणात हे उपग्रह काम करतात। एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी यांच्याही पेक्षा खाली म्हणजे व्हेरी लोअर ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट सोडून इंटरनेट सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे सध्या भारतामध्ये असलेल्या इंटरनेट सुविधेपेक्षा कितीतरी अधिक स्पीडनं स्टारलिंक सुविधा पुरवणार आहे। कसं काम करतं स्टारलिंकचं इंटरनेट? भारतामध्ये या सुविधेला लाभ घेण्यासाठी ग्राहकांना स्टारलिंक राउटर आणि डिशची गरज लागणार आहे। हे राउटर आणि डिश अवकाशात असलेल्या सॅटेलाइटच्या सिग्नलचं रूपांतर इंटरनेटमध्ये करून सुविधा पुरवतं। स्टारलिंकची सुविधा राउटर आणि डिशमधून दिली जात असल्यानं ज्या ठिकाणी ही उपकरणं बसवलेली आहेत त्याच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होईल। चालत्या वाहनामध्ये, मोठमोठ्या जहाजात, विमानात स्टारलिंकचा वापर करण्यासाठी अतिरिक्त उपकरणांचा वापर करावा लागतो। सध्या स्टारलिंकचे 7,000 उपग्रह अवकाशामध्ये फिरतायत। पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत हे उपग्रह असल्यानं उपकरणांचा वापर करून जगभरातील 100 देशांना ही सुविधा दिली जाते। या 100 देशातील 40 लाख लोक सध्या या इंटरनेट सुविधेचा लाभ घेत आहेत। मात्र पृथ्वीच्या इतक्या खालच्या कक्षेत उपग्रह भारत देशावरून इतक्या मोठ्या प्रमाणात फिरले तर भारताच्या सुरक्षा स्थळांची माहिती दुसऱ्या देशाला जाण्याची भीती व्यक्त केली जाते। पृथ्वीच्या खालच्या कक्षेतून उपग्रह जेव्हा मार्गक्रमण करतात तेव्हा उच्च दर्जाचे छायाचित्र हे उपग्रह टिपत असतात। हे छायाचित्र देशाच्या सैन्यासाठी, जहाजांसाठी, हवामानासाठी, जंगलामध्ये लागणाऱ्या वनव्यांसाठी महत्त्वाचे असतात। अंतराळात इतक्या खालच्या ऑर्बिटमधून भ्रमण करणारे हे उपग्रह ही माहिती सहजरित्या टिपू शकतात। मात्र दुसऱ्या देशाच्या उपग्रहांनी ही माहिती टिपली तर भारतासाठी धोका निर्माण होऊ शकतो, अशी ही भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात देशात अनेक भागात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारकडून तत्काळ इंटरनेट सुविधा बंद केली जाते। अशा वेळी परदेशी कंपनी असलेल्या स्टारलिंककडे भारत सरकारला सातत्यानं इंटरनेट सुविधा बंद करण्याची विनंती करावी लागणार आहे। त्यामुळे या स्टारलिंकचं भारतातील इंटरनेट सेवेचं कंट्रोल सेंटर अमेरिकेत नाही तर भारतामध्ये ठेवावं, अशा सूचना भारतानं केल्याचं समजतंय। भारतामध्ये सार्वजनिक आपत्ती कायद्यानुसार स्थानिक सरकार किंवा केंद्र सरकार गरज पडल्यास टेलिकॉम सेवेला आवश्यकतेनुसार आपल्या कंट्रोलमध्ये घेऊ शकते। इंटरनेट भारतामध्ये खेडोपाडी अगदी जिथे या एअरटेल, जिओ सारख्या कंपन्यांना पोहोचणं शक्य होत नाही तिथपर्यंत पोहोचवणं हे शक्य होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकच कंपनी ही सुविधा सगळीकडे पोहोचवत असल्यामुळे त्याचा खर्चही बऱ्यापैकी कमी होतो। जिओ आणि स्टारलिंक यांच्यामध्ये तर पूर्वी वादसुद्धा झालेले आहेत की ज्याला आपण फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम म्हणतो, म्हणजे कुठल्या फ्रिक्वेन्सीजवरून स्टारलिंकला परवानगी द्यायची इंटरनेट सुविधा पुरवण्याची, यासंबंधी कडक कायदे करावेत असं जिओचं पूर्वीपासून म्हणणं होतं। या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील कायदे आणि सुरक्षितता यामुळे भारतात अद्यापपर्यंत भारतीय नियामक मंडळानं स्टारलिंकला सेवा पुरवण्याची परवानगी दिली नसल्याचं बोललं जात आहे। मात्र जर भारतीय नियामक मंडळानं स्टारलिंकला ही परवानगी दिली तर या इंटरनेट सेवेसाठी किती पैसे मोजावे लागतील? खरं तर भारतासाठी स्टारलिंकनं आपला प्लॅन जाहीर केलेले नाहीयेत। मात्र भारताच्या शेजारील देश असलेल्या भूटानमध्ये सध्या एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पुरवते। तिथले स्टारलिंकचे दर किती आहेत त्यावर एकदा नजर टाकूयात। अमेरिकेमध्ये सर्वात स्वस्त प्रतिमाह प्लॅनची किंमत 7,000 रुपये, जांबिया 2,000 रुपये, मलेशिया 3,800 रुपये, ऑस्ट्रेलिया 7,800 रुपये, ऑस्ट्रिया 4,700 रुपये, भूतान
20 ते 100 MBPS साठी 3000 नोक्तुम. भूतान 25 ते 110 MBPS साठी 4200 नोक्तुम. भारताच्या रुपयामध्ये आणि भूटानच्या नोक्तुम चलनाच्या किमतीत फारसा फरक नाही. त्यामुळे भारतात देखील याच किमतीत ही इंटरनेट सुविधा उपलब्ध असण्याची शक्यता आहे. कदाचित जगातील मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात सुरुवातीला एलॉन मस्क ही सुविधा मोफत देऊन लोकांना सॅटेलाइट इंटरनेटची सवय लावून नंतर लोकांकडून जिओ प्रमाणे पैसे घ्यायला सुरुवात करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. भारतामध्ये सध्या एअरटेल, जिओ, BSNL यासारख्या कंपन्या फायबर नेटवर्कचा वापर करून सुविधा देतात. मात्र देशाच्या ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सुविधा शहराच्या तुलनेत कमी स्पीड देत आहेत. जर स्टारलिंकला भारतामध्ये परवानगी मिळाली तर ग्रामीण भारताला मुख्य प्रवाहाशी जोडण्यास मदत होईल. सध्या आकडेवारीनुसार भारतातील 140 कोटी नागरिकांपैकी 40% लोकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचलेली नाहीये. यामध्ये ग्रामीण भारतातील लोकांचा समावेश आहे. या स्टारलिंकची उपग्रह सुविधा भारतात सुरू झाल्यास या लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. स्टारलिंकची सुविधा आल्यास ग्रामीण भागात काय फायदा होईल? शहरी आणि ग्रामीण दरी कमी होण्यास मदत होईल. सरकारी योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचवण्याचं महत्त्वाचं साधन उपलब्ध होईल. टेलिमेडिसिन सारख्या सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचवणं सोपं होईल. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज योग्य वेळेत देता येईल. इंटरनेटचा वापर करून दर्जेदार शिक्षणाची सोय ग्रामीण भागात उपलब्ध होतील. ग्रामपंचायत ते संसद अशा इंटरनेट जोडणीमुळे सरकारी सुविधांचा सर्व स्तरांवर लाभ पोहोचवणं शक्य होईल. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पोहोचल्यानं वेळ आणि पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होईल. ई-कॉमर्ससाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. डिजिटल साक्षरता वाढण्यास सुद्धा मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं, अलीकडच्या काळात 47% अधिक महिला इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडल्या जात आहेत. इंटरनेट जगाचं अंतर कमी करतंय. एक दिवस हे अंतर संपवून गाव खेड्यातला व्यक्ती देशाच्या लाल किल्ल्यावर होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पाहतील तेव्हा दिल्ली ते गल्ली अंतर खऱ्या अर्थानं कमी झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, इंडियानामा.